नमस्कार बंधूंनो, माझ्या महाराष्ट्रीयन बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा अत्यंत वाईट आणि काळा दिवस. सकाळी 8:30 ते 9 दरम्यान सर्वत्र टीव्ही चॅनलवर एकच बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकत होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबईहून बारामतीकडे परतत असताना बारामतीत ते जवळजवळ पोहोचलेच होते आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर अखेरचा फोन सुद्धा देखील झाला होता. अशा वेळेस बारामती येथील धावपट्टीवर विमान लँडिंग होणार होतं. अशा वेळेस ते विमान धुक्यामुळं किंवा इतर काही कारणामुळं त्याला लँडिंग करता आलं नाही, म्हणून त्यांनी 2 घिरट्या त्या विमानतळाच्या धावपट्टीजवळून मारल्या आणि नंतर शेवटी ते विमान जे होऊ नये ते झालं. कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल आणि त्या विमानामध्ये बसलेल्या पायलटला सुद्धा देखील वाचले नसेल की हे पुढे काय होऊ शकते. परंतु पायलटने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहे ती परिस्थिती कळवली होती आणि नंतर विमान लँडिंगचा निर्णय घेण्यात आला आणि विमान लँडिंग करायचा टायमिंग त्यावेळेस कुठेतरी काहीतरी झाल्याची शंका येते आणि अचानक मध्ये मोठा स्फोट झाला आणि विमान खाली कोसळले आणि त्याने पेट घेतला. त्यावेळेस ब्रेकिंग न्यूज सर्व प्रमुख प्रसार माध्यमांमधून लाईव्ह चालू होत्या. वेळ भरपूर झाला होता, कारण असे कुणालाही स्वप्नात वाटले नव्हते. कारण त्या ठिकाणी ज्यावेळेस व्हिडिओच्या माध्यमातून काही दृश्य दाखवली जात होती तर त्यावेळेस ना अग्निशमनच्या कोणत्या गाड्या होत्या ना कोणता स्क्वॉड त्यासाठी ती यंत्रणा सावरण्यासाठी उपलब्ध होता. प्रश्न हा येतो, एका उपमुख्यमंत्र्यासाठी जी व्यवस्था त्या विमानतळाच्या आसपास असावं लागते, फार वाईट घटना घडली. ती व्यवस्था फार वाईट घटना घडली. हॅलो, फार वाईट. त्या ठिकाणी आढळून नाही आली, दिसून नाही आली. हो, याचं साहजिकच भविष्यात सगळ्यांनी विचार करण्यासाठी. अपघात झाल्यानंतर विमानामध्ये बसलेले सर्व 5 प्रवासी, थोडक्यात 2 वैमानिक आणि अजितदादा, त्याचबरोबर ते जाधव म्हणून त्यांचे जे सहकारी असणारे आणि 5 व्यक्ती त्या विमानात बसलेल्या होत्या म्हणून कळाले आणि या अपघातात मरण पावल्याचे समजले. त्यावेळेस त्यांचा मृतदेह अँब्युलन्समध्ये नेतानाचे काही दृश्य माझ्याकडे उपलब्ध झाले. त्याचबरोबर आग विझवताना गावकरी त्यांच्या प्राथमिक स्वरूपातील पद्धतीनं पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाचे काही दृश्य दिसले. त्यानंतर अग्निशमनची गाडी त्या ठिकाणी आल्याचेही दृश्य दिसले. वेळ भरपूर होऊन गेला होता, वाचवणं अशक्यच होतं. आणि ही परिस्थिती इतकी भयावह पाहताना सुद्धा अंगावर काटे येतील अशा प्रकारची होती. ज्या आमच्या लाडक्या बहिणींना जी अर्थव्यवस्था दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे करावं लागते, आपल्या भावाला पोरक्या झाल्या आहेत. हे अरिष्ट त्या बहिणीवर कोसळलं आहे. त्यांच्या या दुःखात सहभागी आहे. कारण महिलांमध्ये ज्यावेळेस मी काही गोष्टी ऐकल्या तर सर्वांना दुःख झालेलं होतं. देशभरातून आणि राज्यभरातून
दादांचे प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचत आहेत. आपणास या ठिकाणी अजितदादांच्या पत्नी यांना भेटावयास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर राज्याचे गव्हर्नर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुप्रियाताई सुळे, एकनाथजी शिंदे, उपस्थित जनसमुदाय अजितदादा अमर है, अजितदादा अमर है च्या घोषणा जोरजोराने देत आहेत. अशा प्रकारे या दुःखित समय राज्यातून आणि देशभरातून बहुसंख्येने लोक अजितदादांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. इन्वेस्टिगेशन होना चाहिए. इस समय ऐसा राजनीति करना, ऐसी बात करना, इससे मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं पुनश्च एकदा पवार कुटुंबियांच्या प्रती आदर सन्मानाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. थांबतो. राहता कुठं आता? चला ऑफिसकडे राहतील गाडी पाहता. आम्ही घर देतो ताई. आपल्या 2-3 योजना आहेत.